नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगाव तालुक्यातून खळबळजनक बातमी समोर येत आहे। मालेगाव तालुक्यातील अजंग येथील प्रशांत नगरमध्ये राहणाऱ्या 8 ते 9 वर्षाची मुलगी 13 मे रात्री 1 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती। सर्वत्र शोध घेऊनही ती न मिळाल्याने तिच्या नातेवाईकांनी वडनेर खाकुर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली होती। पण आज अचानक तिसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह गावानजीक असलेल्या मोसम नदीच्या काठी विनोद शिरोळे यांच्या विहिरीत मिळून आला। सदर वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आक्रोश व्यक्त करीत आरोपीला लवकरात लवकर पकडावे या मागणीसाठी रास्ता रोको केला। जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत आम्ही महामार्ग सोडणार नाही, अशा प्रकारे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे। सिर्फ आश्वासन पे बात नहीं चलेगी, आपको लिख के देना पड़ेगा, लिख के देना पड़ेगा। कितने दिन में कार्रवाई होगी, क्या होगी, ये सब लिख के देना पड़ेगा। हम किसी धर्म के विरुद्ध नहीं है, यहाँ सब जाति पंथ के लोग रहते हैं। एक बात समझा करो, ये 24 घंटे के अंदर लेखी कुछ होना चाहिए और कार्रवाई होनी चाहिए तुरंत। ये कोई छोटी बात नहीं है। 8 बरस की बालिक पर अगर अत्याचार होकर उसको कुएं में डाल देते हैं, ये कोई साधारण बात है क्या? अकेली छोकरी नहीं, कार्रवाई होनी चाहिए। नहीं वही वैसा क्या होता है, आप सिर्फ बता देंगे, मिटा देंगे। हम किसी के खिलाफ नहीं है। शहर में कार्रवाई किस हिसाब से होती है? बराबर है। 24 तासात दुर्दैवी मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक टेकबीर सिंग संधू, वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। पोलीस व प्रशासन संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचे काम करत आहे। रस्ता सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे। परिसरात तणावपूर्ण शांतता आहे।